अनुभव नसताना व्यवसाय सुरू करायचा आहे, पण मार्गच मिळत नाही आणि निर्णय चुकेल याची भीती वाटते. नमस्कार मंडळी, मी काव्या. तर नर्सिंग क्षेत्रात शिक्षण पूर्ण केल्यावर मी कृषी क्षेत्रात व्यवसाय करायचं ठरवलं आणि त्या दरम्यान अनेकांनी माझ्या निर्णयाला चुकीचं मानलं. पण मी माझ्या व्यवसाय सुरू करण्याच्या संकल्पनेवर ठाम राहून या 7 गोष्टी फॉलो केल्या, ज्या तुम्हालाही नक्कीच मदत करतील. सर्वप्रथम मी माझ्या व्यवसायाची सुरुवात करताना अगदी शून्यातून करायचं ठरवलं. त्यामुळे अनेक संकटं आली, पण हळूहळू अनुभव मिळत गेला. मोटिवेशनल पॉडकास्ट ऐकले, शरद तांदळे सरांसारख्या जगप्रसिद्ध लेखकांची पुस्तकं वाचली आणि यातून उद्योजकतेची खरी ओळख पटली. काम करताना चुका होत गेल्या, पण त्या चुका टाळण्यापेक्षा त्यातून शिकत गेले. शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असताना संवाद साधून सल्ला घेतला. दररोज काहीतरी नवीन शिकत व्यवसायात थोडी थोडी प्रगती करत गेले. ग्राहकांची गरज समजून घेऊन योग्य प्रोडक्ट आणि सर्व्हिस कशी देता येईल यावर भर दिला. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे अनुभव नाही म्हणून रडत न बसता सातत्य, मेहनत आणि शिकण्याची वृत्ती यामुळे यश मिळत गेलं. तर मंडळी, सुरुवात करण्यासाठी तज्ज्ञ असण्याची गरज नाही, पण तज्ज्ञ होण्यासाठी सुरुवात करणं फार गरजेचं आहे. आणि ही गोष्ट तुम्हालाही पटली असेल तर व्हिडिओ पटकन लाईक करा आणि अशाच टिप्ससाठी पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.